तर मी तुम्हाला जेवढं सांगितलेली सेवा आहे तुम्ही ते करून बघा, स्वामींचं दर्शन झाल्याशिवाय अजिबात राहणार नाही। नमस्कार भक्तांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या चॅनलमध्ये। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या चॅनलमध्ये वेळ फक्त स्वामींची। हे बघा, तुमच्या आयुष्यामध्ये कोणतेही प्रॉब्लेम असो, कुळदेवी असो, कुळदैवत असो, पितृदोष असो, वास्तुदोष असो, घरामध्ये मानसिक त्रास आहे, शारीरिक त्रास आहे, आर्थिक त्रास आहे, सगळ्या गोष्टी, कोणतेही संकट असो, तुम्हाला एक संधी, सुवर्ण संधी चालून आलेली आहे तुमच्या द्वारापर्यंत, तर तुम्ही त्या संधीचा लाभ घेता का नाही ह्यात तुमच्यावर डिपेंड आहे। तर तो संधी काय आहे, ती सेवा काय आहे, घरामध्ये वास्तुदोष असो, पितृदोष असो, ह्या ब्रह्मांडामध्ये कोणतेही दोष असतील, कोणतेही प्रॉब्लेम तुमच्या समोर असो, फक्त ही सेवा करा आणि त्यापासून तुम्हाला मुक्तता नक्कीच भेटणार आहे। तर ती काय आहे, तर आता 30 एप्रिल पासून, म्हणजे ह्या 30 एप्रिल पासून 6 मे पर्यंत आपल्याकडे सप्ताह चालणार आहे, जे आपली स्वामी महाराजांची पुण्यतिथी आहे। ते स्वामी महाराजांची पुण्यतिथीच्या वेळेला गुरुचरित्र पारायण ह्या सप्ताह काळामध्ये होतात। आणि तुम्हाला माहिती आहे की जिकडे जिकडे सप्ताह होतो तिकडे तिकडे भगवंत साक्षात प्रगट होतात। असं का? कारण स्वामी केंद्रामध्ये असे खूप छान असं अनुभूती सांगताना एक ताई मला म्हणजे असं त्यांनी सांगितली होती, ताईने सांगितली होती की जेव्हा तुम्ही तुमच्या आईला हाक मारता, एका जंगलामध्ये तुम्ही जर एका आईला हाक मारता तुमच्या आईला, तर एक हाकाने आईला कदाचित ऐकू येऊ शकत नाही। जेव्हा एक व्यक्ती हाक मारतो तेव्हा कदाचित आईला येऊ शकत नाही आवाज, आणि आई येऊ शकत नाही, म्हणजे आवाज नाही गेला, हाक नाही गेली तर आई कसं येणार। पण त्याच जर तुम्ही 1000, 2000 किंवा 500, 700 किंवा 100 लोकांनी मिळून जर आवाज दिला आईला, तर नक्कीच आईला आवाज ऐकू येतो, आई पळत येणार आहे। आईची मुलं जर त्रासामध्ये आहे, समस्येमध्ये आहे, तर आई नक्कीच पळून येते आणि त्या समस्येचं निवारण करून देतातच ते। त्याच्यामुळे असं सांगितलं जाते की सप्ताहामध्ये एकची एनर्जी नसते। जेव्हा आपण आपल्या घरी पारायण करतो, सेवा करतो, तेव्हा फक्त आपली एकाची ऊर्जा जे कार्यरत असते, आणि आपलं घरचं वास्तू तेवढं चांगलं नसतं, आपलं घर तेवढं सिद्ध नसतं जेवढं एक मंदिर असतो, एक केंद्र असतो, जिकडे वर्षानुवर्ष तप होतात, अध्याय पठण होतात, सेवा केलं जातं, तर ती जी भूमी आहे ते खूप जास्त ऊर्जावान असते। तर घरामध्ये तेवढी ऊर्जा नसते आणि आपली एकटीची ऊर्जा काम असते, म्हणून तेवढा फरक पडत नाही। पण जेव्हा तुम्ही गुरुचरित्र पारायण करणार सप्ताहामध्ये म्हणजे भरपूर लोक मिळून सप्ताहामध्ये सेवा करतात, म्हणजे सगळ्यांचे जे एनर्जी आहे, म्हणजे लोकांची पण जास्त असल्यामुळे त्यांची एनर्जी जास्त, परत तो जे केंद्र आहे, तो मंदिर आहे, त्याची एनर्जी जास्त, म्हणजे तुमचं जे रिझल्ट आहे, म्हणजे तुमच्या संकटातून मुक्त व्हायची जे चान्सेस आहे तो 100% ने 1000 पटीने वाढून जातात, कारण एनर्जी खूप जास्त आहे तिकडे, खूप चांगलं असं वातावरण आहे। त्याच्यामुळे गुरुचरित्र तुमच्या आयुष्यामध्ये, मी सांगते, कोणतेही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही नक्की ह्या गुरुचरित्र पारायणा सप्ताहामध्ये नक्की तुम्ही सेवा करा। आणि तेही सर्वात महत्वाची सेवा म्हणजे ह्या जेव्हा आपण गुरुचरित्र करतो त्या गुरुचरित्राच्या वेळेमध्ये याग असतात, म्हणजे गुरुचरित्र जे पारायण असतो तेव्हा 8:30, आता आमच्या केंद्रामध्ये 8:30 सकाळी 8:30 ते 10 पर्यंत फक्त पारायण वाचन असतो। रोजचे अध्याय वेगळे असतात, 7 दिवसामध्ये आपल्याला तो पारायण संपवावा लागतो। 8:30 ते 10 पर्यंत तो पारायण वाचायला जातो। त्यानंतर आपल्याला होतो की याग केला जातात, चंडी याग, गणेश याग, बुद्धी याग, असं वेगवेगळे याग असतात। रोज एक याग, स्वामी याग, असे वेगळे याग केले जातात, म्हणजे पूजा केली जाते। रुद्र याग म्हणजे तर रुद्र भगवानची पूजा, स्वामी म्हणजे स्वामींची पूजा, गणेश म्हणजे गणेशची पूजा, असं प्रत्येक दिवशी एक याग केला जातो आणि त्या देवांची पूजा केली जाते। म्हणजे तुम्ही विचार करू शकता की तुमची जी सेवा आहे किती पटीने होणार आहे आणि तुम्हाला किती त्याचा फायदा होणार आहे। आणि सर्वात म्हणजे सोन्याहून पिवळं कधी होतो, जेव्हा तुम्ही प्रहरची सेवा करता। प्रहरची सेवा म्हणजे जे विणा घेऊन आपण थांबतो त्याला प्रहरची सेवा अशी म्हणली जातं। त्या प्रहरची सेवा करा। ह्याच्या आधी मी व्हिडिओ एक शेअर केलेला आहे की साक्षात भगवंतांनी त्यांना दर्शन दिलेलं आहे। प्रहरची सेवा पहाटे, म्हणजे रात्रीपासून तुम्ही जर म्हणलं रात्री 12 ते पहाटे 4 पर्यंतची जी सेवा आहे, म्हणजे त्यावेळेचा जे वेळ आहे ना, रात्री 12 ते 4 वाजेपर्यंत पहाटे, एवढं शुभ वेळ आहे। म्हणजे त्या वेळेला तुम्ही जर 7 दिवस प्रहर सेवा केली ना, मी खरं सांगतो तुम्हाला, स्वामी दर्शन घडल्याशिवाय राहणार नाही।
तुम्ही पारायण वाचन करताय, तुम्ही रोज याग करताय, रोज याग म्हणजे तुम्हाला जसं सांगितले प्रत्येक देवाची पूजा आणि ते पण पंचोपचार आहे. रुद्र जर सांगितलं तर रुद्र पठण केलं जातं, रुद्राचा अभिषेक होतो, म्हणजे अशी भरपूर सेवा घेतल्या जातात. आणि त्याच्यानंतर परत तुम्ही साफसफाई जर तिकडे करत आहे, अन्नदानाची तुम्ही सेवा करत आहे, त्याच्यामध्ये तुम्ही कोणतीही सेवा करू शकता पारायणच्या सप्ताहामध्ये. कोणी चप्पल उचलायची सेवा करतो, कोणी लोकांना पाणी द्यायची सेवा करता. जे पारायणला आलेले लोक आहेत त्यांना तुम्ही पाणी देऊ शकता. तुम्ही जर वाचन नाही करत आहे किंवा कदाचित काही गोष्टीमुळे तुम्हाला जमलं नाही वाचन करायला, तर तुम्ही केंद्रामध्ये झाडू मारू शकता, चप्पल उचलायची सेवा करू शकता, जे पारायणला येणारे लोक आहेत त्यांना पाणी देऊ शकता. असं काहीही तिकडची जी सेवा आहे, केंद्रामध्ये झाडूची साफसफाई करू शकता, वीणा घेऊन थांबू शकता, अशी भरपूर सेवा आहे ते तुम्ही करा. आणि तुम्हाला जर खरंच भगवंताचं दर्शन तुम्हाला जर घडवून आणायचं आहे की नाही, मला स्वामीशी ह्या वेळेला भेट घालायचीच आहे, स्वामीचं दर्शन मला पाहिजेच पाहिजे, तुम्ही जर असं जिद्द करणार आहे तर मी तुम्हाला जेवढं सांगितलेली सेवा आहे तुम्ही ते करून बघा. स्वामीचं दर्शन झाल्याशिवाय अजिबात राहणार नाही. तुम्ही पारायणला बसा, पारायण करा तुम्ही, त्याच्यानंतर जे याग आहे ते सेवा करा, आणि जे झाडू मारायचं आहे, पाणी द्यायचं आहे ती सेवा करा तुम्ही, एकाची मदत करा सगळ्यांची. आणि त्याच्यानंतर जे रात्री 12 ते 4 आहे ना, त्या वेळेमध्ये तुम्ही प्रहर सेवा करा. आणि मला नंतर कमेंटमध्ये या आणि सांगा की तुम्हाला भगवंताचा आशीर्वाद भेटला का नाही, त्यांचं दर्शन घडलं का नाही, तुमचं आयुष्य बदललं का नाही, मला नक्की सांगा. एवढी सेवा तुम्ही करा, खरंच मी तुम्हाला सांगते. म्हणूनच मी व्हिडिओ आधी बनवलेला आहे, जेणेकरून तुम्हाला ह्याची माहिती व्हायला पाहिजे. तसं आता खूप कमी दिवस राहिलेले आहेत, पण थोडासा प्रॉब्लेम होता म्हणून थोडा उशीर झाला व्हिडिओसाठी, पण मी लवकरच हे व्हिडिओ अपलोड करणार आहे. आणि तुम्ही लवकरात लवकर हे व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा, जेणेकरून ज्यांना ज्यांना स्वामींचं दर्शन पाहिजे त्यांनी नक्की एवढं सेवा करा आणि त्याच्यानंतर त्यांचा दर्शनाचा लाभ घ्या. तर हे सगळ्या सेवांनी तुम्हाला नक्की स्वामींचं दर्शन होणार आहे. तर अशाच प्रकारचे चांगले व्हिडिओ बघण्यासाठी प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला सपोर्ट करा. या ब्रह्मांडामधले जेवढे स्वामी सेवकरी आहेत ना, त्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवा आणि त्यांना सांगा हे चॅनल सबस्क्राईब करायला. कारण हा चॅनल जे आहे फक्त वेड्या लोकांचा आहे, फक्त जे स्वामींचे वेडे आहेत, म्हणजे वेळ फक्त स्वामींचे, म्हणजे ज्यांना फक्त स्वामींचा वेळ लागलेला आहे त्यांच्यासाठी हा चॅनल आहे. तुम्हालाही जर स्वामींचा वेळ असेल तर तुम्ही सुद्धा ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.